गुड मॉर्निंग, नमस्ते. विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत. विषय मराठी. मराठी व्याकरण. या मराठी व्याकरणामधील आज आपण काळ हा घटक अभ्यासणार आहोत. घटकाचे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो काळ. मराठी व्याकरणामध्ये काळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि हा आज आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण काळ म्हणजे काय हे जाणून घेऊया. बघा, क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, उदाहरणार्थ रेखा चित्र काढते, रेखाने चित्र काढले, रेखा चित्र काढेल. या तीनही वाक्यातील क्रियापदात चित्र काढण्याची क्रिया आहे, परंतु तू कशी वेगवेगळी आहे. काढते, काढेल, काढले ह्या क्रिया वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून क्रियापदावरून वाक्यात घडणारी क्रिया जशी कळते तशीच ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचाही बोध होतो. म्हणजेच क्रियापदाच्या क्रियेच्या काळाचा बोध होतो. काळाचा बोध होतो. पहिलं वाक्य होतं रेखा चित्र काढते. या वाक्यात क्रिया आत्ता घडते असे समजते, म्हणून याला वर्तमान काळ असे म्हणतात. दुसऱ्या वाक्यामध्ये रेखाने चित्र काढले या वाक्यात काढण्याची क्रिया पूर्वी घडली असे समजते, म्हणून याला भूतकाळ असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या वाक्यामध्ये रेखा चित्र काढेल या वाक्यात काढण्याची क्रिया पुढे घडेल असे समजले जाते, घडलेली नाही, घडणार आहे आणि म्हणून याला भविष्यकाळ असे म्हणतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यावरून असे लक्षात येते की काळाचे एकूण 3 प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. अगदी बरोबर. आता ह्याच्या आपणास डेफिनेशन व्याख्या तयार करता आल्या पाहिजेत. तर आपण आता याच्या व्याख्या डेफिनेशन्स बघूया. पहिला वर्तमान काळ म्हणजेच काय, तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते. आत्ता मी तुम्हाला शिकवत आहे ऑनलाईन, म्हणजेच आत्ता क्रिया घडते असे समजते, तेव्हा त्यास वर्तमान काळ असे म्हणतो. तो वर्तमान काळ असतो. त्यानंतर आहे दुसरा भूतकाळ. बघा, भूतकाळ म्हणजे काय, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते, जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो. पूर्वी
मी तुम्हास काल शिकून झाले. म्हणजे झालेली क्रिया भूतकाळ. त्यानंतरचा तिसरा काळ आहे भविष्यकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे कळते. पुढे घडेल असे कळते तेव्हा भविष्यकाळ असतो. भविष्यकाळ असतो. मी तुम्हाला उद्या शिकवेन. शिकवलेलं नाही, शिकवणार आहे असं नाही, तर ते उद्या शिकवीन. म्हणजेच क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा त्यास भविष्यकाळ असे म्हणतो. बघा, हे झाले काळ व काळांचे 3 प्रकार. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाच्या रूपे कशी बनतात, क्रियापदाची कशी रूपे बनतात हे आपण पुढील तक्त्यात पाहणार आहोत. बघा, सर्वनाम आहेत आपली जी सर्वनामे आहेत 9. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या. या सर्वनामावरून त्यांची रूपे कशी बनलेली आहेत. वर्तमान काळात मी जर असेल तर या मीचे वर्तमान काळात नाचतो, नाचलो, नाचेन. आम्हीचं ते नाचतो भूतकाळामध्ये, नाचलो आणि भविष्यकाळामध्ये नाचू. सर्वनाम जर तू असेल तर वर्तमान काळात नाचतोस, भूतकाळात नाचलास, भविष्यकाळामध्ये नाचशील. सर्वनाम तुम्ही असाल तर वर्तमान काळामध्ये नाचता, भूतकाळात नाचला, भविष्यकाळामध्ये नाचाल. सर्वनाम जर तो असेल तर वर्तमान काळामध्ये नाचतो, भूतकाळामध्ये नाचला, भविष्यकाळामध्ये नाचेल. सर्वनाम ती जर असेल तर वर्तमान काळामध्ये त्याचे रूप नाचते, भूतकाळामध्ये नाचली, भविष्यकाळामध्ये नाचेल. सर्वनाम ते याचे वर्तमान काळी रूप नाचतात, भूतकाळी रूप नाचले, भविष्यकाळी रूप नाचतील. सर्वनाम त्या याचे वर्तमान काळ नाचतात, भूतकाळामध्ये नाचल्या आणि भविष्यकाळामध्ये नाचतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे जी सर्वनाम आपण घेतलेली आहेत, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, याची ही तिन्ही काळातील वेगवेगळी रूपे आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर खाली दिलेल्या वाक्यातील काळानुसार होणारा बदल लक्षात घ्या. उदाहरणार्थ, अंकिन तो हसतो म्हणजेच वर्तमान काळ, ती हसली भूतकाळ, तो हसेल ती हसेल भविष्यकाळ, तो धावतो वर्तमान काळ, ती धावली भूतकाळ, तो धावेल ती धावेल भविष्यकाळ. याप्रमाणे आपण हे काळ जाणून घेतलेले आहेत. आणखीन काही उदाहरण, अन्वर वेगाने धावतो, चालू क्रिया आहे धावण्याची, वर्तमान काळ, काल अन्वर वेगाने धावला. वेगाने धावला क्रिया घडून गेलेली आहे, धावण्याची क्रिया झालेली आहे म्हणून ती भूतकाळात आपण म्हणतो. उद्या अन्वर वेगाने धावेल, क्रिया झालेली नाही, घडतही देखील नाही, घडणार आहे. वेगाने धावण्याची क्रिया उद्या घडणार आहे आणि म्हणून याला भविष्यकाळ असे म्हणतात. या प्रकारे काळ व काळाचे 3 प्रकार तुम्हा अभ्यासासाठी विद्यार्थी मित्रांनो आहेत. काही प्रश्न आपण आता पाहूया. दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल येथे कसा झाला ते लक्षात घ्या. एक आकडा, त्यातील एक आकडा सीमा सहलीला गेली
याचं भविष्यकाळ करायला सांगितलेलं आहे. सीमा सहलीला जाईल, गेलेली नाही, जात आहे नाही, तर भविष्यकाळ जाईल. 2 आकडा आहे. चंदाने लाडू खाऊन संपवला, वर्तमान काळी करायचं आहे. याचे वाक्य असे होईल, चंदा लाडू खाऊन संपवते, संपवते, वर्तमान चालू क्रिया. त्यानंतर मला आंबा आवडतो, भूतकाळी वाक्य बनवायचं आहे. मला आंबा आवडला, आवडला क्रिया घडून जाणे गेलेली आहे म्हणजेच आवडला. सुभाष माझा मित्र आहे, हे वाक्य भूतकाळात करायचं आहे. सुभाष माझा मित्र होता, आहेच्या ऐवजी काय येणार आता इथं, होता. वंदना अभ्यास करते, ह्याचं देखील भूतकाळी करायचं आहे. वंदनाने अभ्यास केला. आणि शेवटचा आकडा आपण पाहूया, उदाहरण पाहूया. संजू क्रिकेट खेळतो, भविष्यकाळी करायचं आहे. संजू क्रिकेट खेळेल, खेळेल. अशा प्रकारे आपण आज काळाचे प्रकार आणि काही वेगवेगळे उदाहरण आपण अभ्यासलेले आहेत. अशा प्रकारे हा आपला घटक आज संपलेला आहे. काळ दिलेला स्वाध्याय पण तुमच्या नोटबुकमध्ये लेखन करायचं आहे. धन्यवाद.